सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीला हळूहळू नशिबाची साथ मिळेल. तुम्ही जे काही काम करत आहात ते प्रगतीच्या दिशेनं पुढे जाईल. काही दिवसांपासून तुमच्या आर्थिक अडचणी वाढत होत्या, त्या आता कमी होतील. तुमचा संघर्ष थोडा कमी होईल आणि कामामध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. काही कारणामुळे तुमचा प्रवास होऊ शकतो, परंतु तुम्ही प्रवासामध्ये सावध राहा. तुमची इच्छा काही प्रमाणात का होईना पूर्ण होईल, त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी वेळ शुभ आहे. गोष्टी तुमच्या बाजूने घडत आहेत, फक्त तुम्ही थोडासा संयम ठेवा आणि तुमचं काम तुम्ही करत राहा. कारण तुमचं काम तुम्ही केलं नाही तर पुढे जाणार नाही. घरामध्ये एखाद्या मंगल कार्याची चर्चा होऊ शकते, परंतु संध्याकाळी. खरेदी करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर फक्त जे गरज आहे तेच खरेदी करा, नाहीतर भविष्यामध्ये तुमच्या खिशाला त्याचा ताण होऊ शकतो. कामाच्या बाबतीमध्ये तुमचा फोकस चांगला आहे. तुम्हाला चांगले प्रोजेक्टही मिळण्याचे योग आहेत. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीची प्रगती अगदी वेगानं होणार आहे, कारण तुमचं ग्रहमान तसं आहे. तुमची अनपेक्षित प्रगती पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसेल. विरोधक देखील तुमचं काही वाकडं करू शकणार नाहीत. तुमच्या यशाच्या दिशेनं पडणारं पाऊल उत्तम आहे, फक्त तुम्ही ही प्रगती कशी टिकवून ठेवता ते पाहणं जास्त गरजेचं आहे. असं काहीही करू नका ज्यामुळे भविष्यात तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो. सतत मान सन्मानाच्या मागे धावू नका, त्यामुळे तुमच्या कामावरचा फोकस कमी होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी वेळ चांगली असली तरी मेहनत फार आहे. तुम्ही जे काही काम करत आहात त्यामध्ये तुमचा फोकस तुम्हाला करावा लागेल. घरासाठी काही खास काम तुम्ही करणार आहात. व्यवसायामध्ये देखील तुमचं काम वाढतंय, ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल. सहकाऱ्यांना तुम्ही समजून घ्या, तसेच त्यांचं बोलणं ऐका. जे काही काम तुम्ही कराल त्याबद्दल तुम्ही सखोल विचार करा, ते जास्त महत्त्वाचं आहे. अहंकारामुळे विनाश होतो हे लक्षात ठेवण्याची तुम्हाला गरज आहे. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी वेळ थोडीशी ताणतणावाची आहे. व्यवसायामध्ये तुमच्या कामाचा ताण वाढतोय, तो कमी करण्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. काही दिवसांपासून काम नियमित होत नाही, त्याचं कारण शोधा. तुमचा कामातील फोकस तुम्हाला वाढवायला हवा. अस्थिरता तुमची पाठ सोडत नाही. असं का होतंय ते तुम्ही शोधून काढायला हवं. मला कामाचा कंटाळा येतोय किंवा कितीही हे काम केलं तरी संपणार कधी, असा विचार करू नका, कारण तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हीच पूर्ण करायला हव्यात. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी स्वामी हा बुध 6ष्ठ स्थानामध्ये येऊन सूर्यासोबत युती करतोय. त्यामुळे जास्त धावपळ तुम्हाला करावी लागेल, परंतु काळजी करू नका, त्याचे लाभदायक आणि सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या तुमचं काम हे अतिउत्साहानं तुम्ही पूर्ण कराल. तुम्ही प्रयत्न करत राहा, कारण तुमची वेळ चांगली आहे. तसेच चांगल्या संधी देखील तुम्हाला मिळतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास.
स्वामी सांगतात की तूळ राशीच्या लोकांना जरा जास्त काळजी करावी लागेल. तुम्ही सतत विचार करत राहिलात तर त्रास तुम्हालाच होणार आहे. कामातील काही समस्या तुमच्यामुळेच निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही भविष्याचा विचार करून निर्णय घ्या तरच तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतील. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये विरोधक उभे राहू शकतात. मात्र तुमच्या कामाचा वेग आणि हुशारी यामुळे तुम्ही पुढे जाणार आहात. वाईट सवयींपासून तुम्ही दूर राहा आणि प्रामाणिकपणे काम करा, हाच तुमच्या यशाचा खरा गुरुमंत्र आहे. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असून तुम्हाला एक खुश खबर मिळणार आहे. ऑफिसच्या कामाचा थोडासा तुम्हाला ताण असेल, परंतु त्यामुळे कामाचा वेग कमी होणार नाही हे पहा. वेळेनुसार नियोजन तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. ऑफिस असो किंवा घर, परिस्थिती बदलतीये, त्यामुळे नवीन योजना तुमच्या यशस्वी होतील. जुने वाद आणि तणाव संपुष्टामध्ये येणार आहेत. वरिष्ठांशी तुमचे संबंध सुधारणार आहेत. तेव्हा नकारात्मक विचार टाळा, कारण वेळ तुमच्या बाजूनं पुढे जाते. आज नशीब 86% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीला नवीन संपर्कामधून लाभ मिळेल. भूतकाळातील अनुभव किंवा तुम्ही काही नवीन माहिती शोधून काढली असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमचं पेमेंट एखाद्या ठिकाणी रखडलेलं असेल तर ते तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही ऑफिस किंवा घर जे काही काम करत असाल तिथे कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. व्यवसायामध्ये मात्र तुमची चांगली प्रगती होईल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. संध्याकाळी कुटुंबासोबत एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीचा आज मान सन्मान वाढणार आहे. तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये भरपूर काम करणार आहात. तुमची ग्रहस्थिती उत्तम असून सुख समृद्धीचे योग आहेत. खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये तुम्हाला विशेष लाभ असून दिवसभर तुम्हाला चांगल्या बातम्या मिळत राहतील. घरातील वातावरण हे सकारात्मक राहील. धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग असून सरकारकडनं तुम्हाला मदत मिळणार आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीला कामामध्ये उत्तम लाभ आहेत. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावरती खुश असतील, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुंभ राशीचे लोक आयात निर्यात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतील तर त्यांनी पुढे जावं. अध्यात्म आणि धर्म या विषयांबद्दल तुमची रुची वाढणार आहे. प्रवासाचा योग असून त्यामध्ये शुभ लाभाचे योग आहेत. वेळेचा योग्य तुम्ही उपयोग करा, म्हणजे तुमची कामं पटकन मार्गी लागतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीचा स्वामी हा गुरु शुभ स्थितीत असल्यामुळे प्रगतीसाठी अनेक मार्ग खुले होतील. तुम्ही आज संधीचा लाभ घ्या. अध्यात्मामध्ये तुमची रुची वाढणार असून तुम्ही त्या संदर्भामध्ये अभ्यासाला सुरुवात करा. काही वाद जर तुमच्या आयुष्यामध्ये सुरू असतील तर ते हळूहळू कमी होतील. गुप्त शत्रू तुमचे अचानक सक्रिय होणार आहेत, त्यामुळे सावध राहा. कोणालाही पैसे उधार देऊ नका, कारण ते पुन्हा परत मिळणं कठीण आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.